करतायत. जमेल ते आसन, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. प्रार्थना. तर सगळेजण मस्तपैकी व्हिडिओ ऑन करणार, कारण छान पैकी कोणीतरी फोटो काढणार आहे. ओके. रोज को हे असणारे स्पॉटलाइट असणारे जरा हँडरेज द्या, कारण रोज स्पॉटलाइट असणाऱ्यांना लाटवडे सर आडवा पाहिजे मोबाईल तुमचा उभा आहे. ओके. रोज रोज स्पॉटलाइट. प्रार्थना. पहिल्यांदा 3 ओंकार होतील, त्याच्यानंतर गुरुर ब्रह्मा होईल, त्याच्यानंतर आजच्या योग दिनाच्या सगळ्यांना, जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके. प्रार्थना. 3 ओंकार होतील, माझ्या बरोबरच म्हणणार आहात. प्रार्थना माझ्या बरोबरच म्हणणार आहात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश दोन्ही हात डोळ्यावर घ्यायचे, दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये सावकाश डोळे उघडायचे. घातलेलं आसन सोडायचंय. स्वस्थ पाठीवर झोपून घ्या. आता पाठीवर झोपून घ्यायचंय. दोन्ही पायामध्ये शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर, दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच अंतरावर. हाताचे तळवे छताच्या बाजूला, बोट अर्धवट मिटलेली, मान सोयीस्कर रित्या डावीकडे उजवीकडे कलती. एक मोठा श्वास घ्या, श्वास सोडा. त्या श्वासाबरोबर सगळं शरीर एकदम ढिलं, एकदम रिलॅक्स. सगळं शरीर शिथिल आहे, श्वसन संत आहे, लक्ष श्वासावरच केंद्रित आहे. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास ह्याच्यावर लक्ष केंद्रित. एक मोठा श्वास घ्या, श्वास सोडा. त्या श्वासाबरोबर सगळं शरीर ढिलं सोडायचंय. जे काय आता सकाळी उठलोय, थोडं गडबड झालीये, थोडी हालचाल झाल्या, या सगळ्यामुळे आपल्या शरीरावर जिथं जिथं ताण आहे तिथपर्यंत मनाने पोहोचणार आहोत आणि तिथलं सगळा ताण काढून टाकणार आहोत. सावधान, सावकाश आपण शवासन सोडणार आहोत. मान सरळ, कुठलीही हालचाल एकदम संत आणि सावकाश करा. जेवढं जमेल तेवढं करा. ज्याच्यात कुठं पर्यंत आपल्याला हात जातोय, कुठं नाही जात, जिथपर्यंत जातोय तिथपर्यंत पण गती नको. दोन्ही हात सावकाश. हस्तसंचलन प्रकार पहिला करणार आहोत.
हाताची हालचाल आहे. कमरेच्या खालच्या बाजूला हालचाल बिलकुल करायची गरज नाहीये. दोन्ही पायामध्ये अंतर आहे तेवढं अंतर तसंच ठेवा. फक्त मान सरळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ, हाताचे तळवे छाताच्या बाजूला आहेत, मान सरळ आहे. दोन्ही हात 1 इंच फक्त वर उचला. 1 इंच दोन्ही हात वर उचला. जमिनी लगत दोन्ही हात डावीकडून उजवीकडून समान गतीनं डोकीच्या वरच्या बाजूला न्यायला सुरुवात करा. पूर्ण लक्ष हातावर, हाताचे स्नायू दोन्ही दंड भरून यायला लागले त्याच्यावर लक्ष केंद्रित. सावकाश हात चालले ते एकदम स्लो मध्ये. दोन्ही हात डोकीच्या वरच्या बाजूला चालले. डोकीच्या वरच्या बाजूला गेल्यानंतर डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा आपण नेऊन ठेवणार आहोत. एकदम सावकाश. वरच्या बाजूला गेल्यानंतर डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा पोचला. वरच्या बाजूला हात खेचा. खालच्या बाजूला पायाचा चवडा समोर ताणा. सावकाश ताण शिथिल करा. आता जसे हात वर नेले तसे परत 1 इंच वर उचला. 1 इंच वर उचलून सावकाश परत डावीकडून उजवीकडून जमिनी लगत सावकाश दोन्ही हात शरीराच्या जवळ एकदम सावकाश आणायला सुरुवात करा. बिलकुल काही गडबड नको. वर हात नको. बाळासाहेब पवार म्हणून लिहिलंय त्यांनी हात एकदम वरून आणतायत जमिनी लगत. ओके. एकदम स्लो मध्ये दोन्ही हात शरीराच्या जवळ आले. आता दोन्ही पायामध्ये अंतर आहे तसंच राहू दे. मान सरळ, डोळे मिटलेलेच आहेत. आपलं लक्ष फक्त आपल्या शरीरावर आणि माझ्या सूचनांच्यावर तेवढंच केंद्रित. सावकाश दोन्ही हात शरीरालगत, हाताचे तळवे छताकडे आहेत, मान सरळ, डोळे मिटलेले, दोन्ही पायामध्ये अंतर आहे. कमरेच्या खालच्या बाजूला बिलकुल ताण नाहीये. सावकाश दोन्ही हात जमिनी आपल्या शरीरात जवळ आहेत, छताकडे तळवे आहेत. सावकाश छताकडे वर उचलायला सुरुवात करा. दोन्ही हातामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच. गडबड नाही. अजय गुजर सर लई स्लो. दोन्ही हात सावकाश छताकडे वर उचला. दोन्ही हातांचे तळवे छताकडे. दुवा कशा मागतात बघा तशा आहेत. सावकाश दोन्ही हात डोकीच्या वरच्या बाजूला नेऊन जमिनीवर पालथे घालणार आहोत आपण. दोन्ही हात डोकीच्या वरच्या बाजूला नेऊन जमिनीवर पालथे. वरच्या बाजूला पालथे घातल्यानंतर दोन्ही हात वरच्या बाजूला खेचा. दोन्ही पायाचे चवडे समोर ताणा. एकदम सावकाश. जाऊ दे. आता वरच्या बाजूला हात ताणले. खालच्या बाजूला पायाचा चवडा समोर खेचलाय. कमरेच्या वर वेगळा ताण आहे, कमरेच्या खाली वेगळा ताण आहे. अनुभवा. सावकाश ताण शिथिल. आता दोन्ही हात परत सावकाश छताकडं वर उचलायला सुरुवात. वर उचलताना आपलेच हात आपल्याला जड जाणवायला लागले त्याच्यावर लक्ष. सावकाश दोन्ही हात परत छताकडं आणि छताकडून सावकाश दोन्ही हात जमिनीवर. किती लोक तळवे उलटे पुलटे ठेवलेत. दोन्ही हात जमिनीवर. जेव्हा हाताचा तळवा जमिनीवर येतोय त्यावेळेला तो पालथा न घालता त्याचा तळवा आहे तो छताकडे पाहिजे. म्हणजे हात कसे पाहिजेत बघा. सगळ्यांचा प्रयत्न. एकदम मस्त. दोन्ही हात शरीरात जवळ आहेत, मान सरळ आहे, डोळे मिटलेले आहेत, दोन्ही पायामध्ये अंतर आहे. सावकाश हस्तसंचलन प्रकार तिसरा करणार आहोत. दोन्ही हात 1 इंच. प्रकार पहिला केला ना तसाच. दोन्ही हात 1 इंच फक्त वर उचला.
दोन्ही हात जमिनी लगत, अगदी जमिनी लगत. डावा डावीकडून, उजवात उजवीकडून. डोकीच्या वरच्या बाजूला न्यायला सुरुवात करा. एकदम स्लो मध्ये जाऊ दे. जेवढं उचलतंय कुणाला तरी मध्येच वाटेल की नाही आपल्याला तर टेकवायला पाहिजे, टेकवला तरी चालतंय. रेस्ट, हाताचे स्नायू ढिले करायचे आणि परत वर उचलायला सुरुवात. वरच्या बाजूला जायचंय सावकाश. आता डाव्या हाताच्या तळव्यावर तळवा नाही ठेवायचा, डाव्या हाताच्या मनगटावर उजव्या हाताचं मनगट ठेवायचंय. वरच्या बाजूला नेऊन डाव्या हाताच्या मनगटावर उजव्या हाताचं मनगट. आता दंड कानाला जुळलेत आपले. दोन्ही हाताची डोकीच्या वरच्या बाजूला फुली झाल्या. आता तीच हाताची फुली सावकाश छताकडे वर उचला. एकदम स्लो मध्ये दोन्ही हातांची फुली छताकडे वर उचला आणि पोटावर घ्या. पोटावर घेतला. आता डावा डावीकडं पालता, उजवा उजवीकडे पालता. पालता घातला आता इथं, पण मगाशी ठेवला होता तसं नाही. पालता घातला. हात वर उचलताना शोल्डरवरचा दंडावरचा सगळा ताण जमिनीवर कार्यान्वित. एकदम परत बॉडी रिलॅक्स. परत दोन्ही हातांची फुली पोटावर, पालते घातलेले तसेच वर उचला. डावा हात आणि उजव्या हाताचं मनगट एकमेकावर. सावकाश दोन्ही हातांची फुली छताकडे वर उचला. एकदम स्लो मध्ये फुली आहे. कृष्णा शेट्टी फुली केल्या, मनगटावर मनगट आहे. सावकाश दोन्ही हातांची फुली डोकीच्या वरच्या बाजूला नेऊन जमिनीवर ठेवायची आहे. एकदम स्लो आणि एकदम सावकाश हालचाल. तोरगल करताय तुम्ही, स्पॉटलाइट आहे बर का. दोन्ही हाताची फुली जमिनीवर नेऊन ठेवली. डावा डावीकडून, उजवा उजवीकडून 1 इंच वर उचलून दोन्ही हात शरीराच्या जवळ. डावा डावीकडून, उजवा उजवीकडून दोन्ही हात कोपरात ताठ आणि अगदी जमिनी लगत. 1 फूट वर उचलून नव्हे, 1 इंच वर उचलून जमिनी लगत. बाळासाहेब पवार एकदम क्लास. खूप जणांचे प्रयत्न एकदम छान. मच्छिंद्रनाथ एकदम बरोबर सर. भोसले सर एकदम राईट. दोन्ही हात शरीराच्या जवळ आले. हस्तसंचलनाचे 3 प्रकार केलेत आपण. पदसंचलन करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ, मान सरळ, डोळे मिटलेले. पदसंचलन करणार आहोत. पदसंचलन प्रकार पहिला. डावा पाय थोडासा वर उचला, गुडघ्यात दुमडा, सीट जवळ आणून ठेवा. डावा पाय थोडासा उचलायचा आहे, गुडघ्यात दुमडायचा आहे, सीट जवळ आणून ठेवायचा आहे. उजवा पाय लांब आहे, डावा पाय दुमडलाय, सीट जवळ आणून ठेवलाय. डावा पायाचा गुडघा छताकडे आहे, मान सरळ आहे, दोन्ही हात शरीरात जवळ आहेत, डोळे मिटलेले आहेत, लक्ष पूर्ण आपल्या शरीरावर केंद्रित. दोन्ही पायांमध्ये विरोधी ताण आहे. उजव्या पायाचा चवडा उभा आहे, आडवा पडलाय, चेक करा. एकदम बेस्ट सगळ्यांचा प्रयत्न. सावकाश डावा पाय थोडासा परत वर उचला, गुडघ्यातली घडी सोडवा, डावा पाय नेऊन उजव्या पायाच्या जवळ. एकदम स्लो आणि सावकाश. यस, एकदम राईट. ही चालचाल आता विरुद्ध बाजूनी करणार आहोत. उजवा पाय थोडासाच वर उचला, गुडघ्यात दुमडा, सीट जवळ आणून ठेवा. पण स्लो मध्ये तळवा जमिनी लगत. एकदम स्लो मध्ये पाय उचलायचा आणि तळवा सीट जवळ आणून ठेवायचा. पूर्ण व्यवस्थित टेकलाय. डाव्या पायाचा चवडा उभा आहे, उजव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकलाय. सगळ्यांचा प्रयत्न एकदम मस्त.
सावकाश उजवा पाय थोडासा वर उचला, गुडघ्यात दुमडलेली घडी सावकाश सोडवत उजवा पाय नेऊन डाव्या पायाला जुळवायचा आहे. दोन्ही हात शरीरात जवळ, मान सरळ, डोळे मिटलेले, मन आपल्या कृतीवर केंद्रित, शरीरावर आपण जी कृती करायला लागलोय त्याच्यावरच केंद्रित करा. सावकाश पदसंचलन प्रकार दुसरा करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात शरीरात जवळ, मान सरळ, डोळे मिटलेले. डावा पाय 30 अंशामध्ये वर उचला. उचलला, डाव्या पायाचे बोट समोर खेचा, पेन्सिल पकडल्या बोटामध्ये अशा पद्धतीने समोर खेचा आणि सावकाश हवेत वर्तुळ काढणार आहोत. डावा पाय डावीकडून छताकडं, छताकडून उजवीकडं, उजवीकडून खाली, खालून परत डावीकडं, डावीकडून छताकडं, छताकडून उजवीकडं, उजवीकडून खाली, असे 3 आपल्या उखळीच्या सांध्यातनं 3 वेळेला घड्याळाच्या दिशेनं आणि 3 वेळेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं त्याच पायाची हालचाल करायची. एक काळजी घ्यायची, डावा पाय उखळीच्या सांध्यातनं फिरवत असताना उजव्या पायाचा गुडघा किती उचलायला लागलाय जरा चेक करा. काही जणांचा, खूप लोकांचा एकदम बेस्ट, सगळे भारीपैकी पेज ओपन आहेत, एकदम क्लास. डावा पाय जसा व्यवस्थित फिरवला 3 वेळेला घड्याळाच्या दिशेनं, 3 वेळेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं, 3 वेळेला. डाव्या पायाची हालचाल झाली की हीच हालचाल उजव्या पायाने पण करायची आहे. आणि पाय फिरवताना तुम्ही सगळेजण खूप छान करायला लागलाय. सावकाश फिरवा, जेवढं सावकाश फिरवाल ना तेवढा पायावर ताण येतोय आणि जेवढा ताण येईल तेवढा रक्ताभिसरण चांगलं होतंय. त्याच्यामुळं एकदम प्रत्येक हालचाल संथ सावकाश करा, कारण आपण जे करायला लागलोय त्याचा बेनिफिट खूप भारी होतोय. एकदम मस्त. सगळ्यांचा, श्रद्धा अभ्यंकर, तांडील ताई, स्वाती पिचड, राहुल सर, रुपाली मॅडम एकदम क्लास, वैभव मगदुम सर बेस्ट. उजव्या पायाची हालचाल एकदम स्लो मध्ये करा आणि ज्यांनी जरा गडबड केल्या त्यांचे पाय बघा. पाय फिरवताना गुडघा कुणाचा वाकायला लागलाय जरा चेक करा. गुडघा ताठ ठेवून जेवढा फिरतोय तेवढा फिरवा. माय आंटी एकदम क्लास, एकदम ओके. त्यांचा ज्यांचा खूप छान फिरवून झालाय त्यांनी सावकाश उजवा पाय डाव्या पायाच्या जवळ आणून ठेवा. आता दोन्ही पाय जवळ आणून ठेवले, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे, मान सरळ आहे, डोळे मिटलेले. आता सावकाश पदसंचलन प्रकार तिसरा करणार आहोत आपण. दोन्ही हात पालथे घातलेले, आता परत सरळ करा, मान सरळ आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत खाली, दोन्ही हात 1 इंच वर उचला, दोन्ही हात शोल्डरच्या रेषेमध्ये आणून पालथे घालायचे आहेत, खांद्याच्या सरळ रेषेत. आता जे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणलेत ना ते जरा पालथे घाला आता आणि चेक करा लय वर आत आहे का लय खाली आहे का. दोन्ही पाय खाली जुळले, सावकाश डावा पाय, डोळे मिटायचे, पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित. सावकाश डावा पाय आता छताकडे वर उचला, 90 अंशामध्ये वर उचला. उजवा पाय बिलकुल हलवू नका. आता डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडं जमिनीवर गुडघा ताठ ठेवून जेवढा लांब नेऊन टेकवता येतोय तेवढा टेकवण्याचा प्रयत्न.
आता डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडं जमिनीवर शरीरापासून जास्तीत जास्त लांब नेऊन अंगठा टेकवण्याचा प्रयत्न. त्या वेळेला डावा हात उचललाय का चेक करा. डावा हात पूर्णपणे जमिनीवर आहे आणि मान आहे डावीकडं. डावा पाय गेला उजवीकडं, मान गेली डावीकडं. कसला भारी पीळ मिळालाय बघा पाठीच्या कण्याला. कमरेपासून वर वेगळा ताण आहे, कमरेच्या खाली वेगळा ताण आहे. जो काय ताण दोन्ही हाताच्या स्नायूंवर, पायाच्या स्नायूंवर ताण आहे, शोल्डरवर ताण आहे, कमरेला पीळ मिळालाय आणि ओटीपोटावर डाव्या पायाचा दाब आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित. एकदम जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्थिर. टेकता नाही आलं तरी चालेल, पण पाय गुडघ्यामध्ये ताठ. एकदम छान. सगळ्यांचा प्रयत्न. मान सरळ. डावा पाय थोडासा फक्त वर उचला. कंबर सरळ करा. कंबर सरळ केला की पाय आपोआप वर येतो. सावकाश डावा पाय उचला आणि उजव्या पायाच्या जवळ आणून ठेवा. आशाताई, उषाताई एकदम क्लास. पाय सावकाश गुडघ्यात ताट आहे, जाऊ आणून जमिनीवर. एकदम बरोबर. ही हालचाल आपण विरुद्ध पायाने करणार आहोत. हात तसेच राहू दे कारण अजून उजव्या पायाची हालचाल आहे. सावकाश उजवा पाय छताकडे वर उचला. एकदम स्लो मध्ये. लक्ष द्या. उजवा हात न उचलता उजवा पाय डावीकडे नेणार आहोत. उजवा पाय डावीकडे न्यायचा आहे. उजवा हात बिलकुल वर उचलायचा नाहीये. उजवा हात वर उचलून कोण पण नेईल नाही. उजवा हात जमिनीवरच आहे. जेवढा जातोय तेवढा अंगठा टेकण्याचा प्रयत्न. मान उजवीकडं. पाठीच्या कण्याला जबरदस्त पीळ मिळालाय. दिवसभरामध्ये अशी हालचाल बिलकुल होत नाहीये. शोल्डरवर, उजव्या हाताच्या शोल्डरवर ताण आहे. म्हणजे आपल्या ओटीपोटावर दाब आहे. उजव्या पायावर ताण आहे भरपूर. त्याच्यावर लक्ष केंद्रित. कमरेला पीळ मिळालाय. पाठीच्या कण्याच्या वरच्या मणक्यापासून खालच्या मणक्यापर्यंत पीळ आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित. एकदम जबरदस्त. सगळ्यांचा प्रयत्न. सावकाश. पहिल्यांदा मान सरळ. उजवा पाय वर उचला. कंबर आणून जमिनीवर ठेवा. पायाला वर. सावकाश उजवा पाय आणून जमिनीवर ठेवा डाव्या पायाच्या जवळ. एकदम बरोबर. जिथं हात पालथे घातले तिथं फक्त सरळ करा. जिथं हात पालथे घातले तिथं सरळ करा. अजून आम्ही फोटो काढणार आहे बरं का, नाही तर व्हिडिओ ऑफ कराल. लई क्लास सगळ्यांचे फोटो काढायला लागले. दोन्ही हात आता डोकीच्या वरच्या बाजूला. सावकाश न्या आणि डोकीच्या वरच्या बाजूला दोन्ही हातांची घडी घाला. 1 इंच वर उचलून दोन्ही हात जिथं पालथे घातले होते तिथून डोकीच्या वरच्या बाजूला न्यायचंय. पद्मजा मॅडम सगळ्यांचे फोटो काढा. सावकाश. दोन्ही पाय खाली जुळले. दोन्ही हात डोकीच्या वरच्या बाजूला आहेत. सावकाश दोन्ही. आता पदसंचलन प्रकार दुसरा करणार आहोत आपण. दोन्ही पाय थोडेसे वर उचला. गुडघ्यात दुमडा. सीट जवळ आणून ठेवा. दोन्ही पाय दुमडून, गुडघ्यात दुमडून सीट जवळ आणून ठेवले. दोन्ही हाताची डोकीच्या वरच्या बाजूला घडी आहे. सावकाश. जानू संचलन करणार आहोत. गुडघ्यांची हालचाल आहे. सावकाश. दोन्ही पायांचे गुडघे डावीकडे पाडायचे. मान उजवीकडं. दोन्ही पायांचे गुडघे डावीकडं, मान उजवीकडं. आता डावीकडे गुडघा पाडताना डावा एकदम ढिला जाऊ दे. उजव्याचा तळवा जमिनीवरच पाहिजे. उजव्याचा तळवा बिलकुल उचलायचा नाही. आता उचलतोय किती? 3 बोटाची लाईन असते ना ती तेवढी उचलते. पण डाव्यावर बिलकुल ताण नाहीये. उकळीच्या सांध्यावर याच्यावर तेवढंच ताण आहे. उजव्या पायाचा गुडघा, उजव्या पायाची मांडी, कमरेचा उजवा भाग इथं ताण यायला लागलाय. ढिलं सोडा.
आणि मान उजवीकडे आहे. परस्पर विरोधी मान आहे. दोन्ही पायांचे गुडघे डावीकडे गेले, मान उजवीकडे आहे. एकदम क्लास. संत श्वसन चालू आहे. सावकाश. पहिल्यांदा मान सरळ, दोन्ही पायांचे गुडघे वर उचला. एकदम स्लो मध्ये. दोन्ही पायांचे तळवे पुढे गेलेत का बघा, चेक करा. सीटकडे ओढून घ्या. प्रभावती उपाध्याय जवळ पाहिजेत पाय, सीटकडे येऊ देत. आणा पाय आत, अजून ओढा सीटकडं. आता परत दोन्ही पायांचे गुडघे उजवीकडे पाडणार आहोत. जेवढं सीटकडे येऊन पडल ना उजव्या बाजूला, तेवढं तुमच्या गुडघ्यावर ताण येतोय. उजवा एकदम ढिला सोडा. डाव्याचा तळवा माया आंटी उचलायचाच नाहीये. डाव्याचा तळवा जमिनीवर, जमिनीवरच तळवा टेकलाय आणि फक्त गुडघा उजवीकडे दाबायला लागलोय डाव्या पायाचा. तुम्ही बघा टाचेवर टाच वर घेतल्या का? नाही, जमिनीवर डावा तळवा. सगळ्यांचा प्रयत्न एकदम मस्त. डावा भाग उजवीकडे, म्हणजे डाव्या पायाचा गुडघा उजवीकडे दाबलाय. डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची मांडी, खुब्याचे स्नायू, कमरेचा डावा भाग आणि उजव्या हाताचं शोल्डर याच्यामध्ये ताण आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित. सावकाश. पहिल्यांदा मान सरळ, दोन्ही पायांचे गुडघे वर उचला. दोन्ही पायांच्या तळव्यामध्ये अंतर घ्या. 1 फूट तेवढंच अंतर गुडघ्यामध्ये. एकदम रिलॅक्स पाठीचे सगळे मणके जमिनीवर टेकलेत बघा. सावकाश. सीटकडे ओढून घेतलाय पाय बघा. कितीतरी जणांचे खूप पुढे गेलेत. जेवढं अंतर तळव्यात आहे तेवढंच अंतर गुडघ्यात पण आहे. सावकाश. आपलं लक्ष वर हात घेतलाय कोणी कोणी, डोके खाली घ्यायला लागलाय. डोके खाली नाही, डोकीच्या वर घडी आहे आणि घडी घातल्या. सावकाश. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या अंगठ्याला लावण्याचा प्रयत्न. डाव्या पायाचा गुडघा न्या, उजव्या पायाचा तुमच्याच उजव्या पायाच्या अंगठ्याला लावणार आहात. सावकाश. एकदम वाकू दे. उजव्याला पाडू नका उजवीकडे, उजव्याला उभंच ठेवा. आता उजव्याचा गुडघा डाव्याच्या मांडीवर दाबण्याचा प्रयत्न. उजव्याचा गुडघा डाव्याच्या मांडीवर दाबायचा. पण तर बघा दोन्ही पायावर परस्पर विरोधी ताण आहे. दोन्ही पायांवर एकदम परस्पर विरोधी ताण आहे. सावकाश. उजव्याचा गुडघा सरळ, डाव्याचा गुडघा सरळ. ही हालचाल आपण विरुद्ध बाजूनी करणार आहोत. आता दोन्ही पाय परत सीट जवळच आहेत. दोन्ही पाय उभे. आता उजव्याचा गुडघा डाव्याच्या अंगठ्याला लावण्याचा प्रयत्न करा. उजव्याचा गुडघा डाव्याच्या अंगठ्याला लावायचा. जाणुसंचलन प्रकार तिसरा करायला लागलोय आपण. डाव्याचा गुडघा कुठे गेलाय बघा जरा, या जवळ. एकदम क्लास. सगळ्यांची स्थिती. सावकाश. डाव्याचा गुडघा सरळ, उजव्याचा गुडघा वर उचललाय, त्याला सरळ करा. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय थोडेसे सीटकडे ओढून घ्या. आपण आता करणार आहोत अर्धचक्रासन. त्याला जेवढं जेवढं जमतंय तेवढं तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी. उडाताण करायची नाही, अनावश्यक ताण घ्यायचं नाही. ताण घ्यायचा, अनावश्यक घ्यायचा नाही. दोन्ही हातांची घडी डोकीच्या वरच्या बाजूला आहे. दोन्ही
पाय जुळलेले आहेत. दोन्ही पाय सीट जवळ आणून ठेवलेत आपण. सावकाश श्वास घेत घेत जेवढी कंबर वर उचलत्या तेवढी वर उचलण्याचा प्रयत्न. श्वास घेत घेत कंबर वर उचला. एकदम बारीक दोन्ही पायांच्या टाचा वर उचला. जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्थिर. एकदम मस्त. अजय गुज्जर, इंदुमती भोसले, नीता महाले, एकदम क्लास. सावकाश टाचा टेका आता. सावकाश कंबर जमिनीवर. आता आपण पाय लांब करून करणार आहोत बर का. कंबर सावकाश परत वर उचला. डावा पाय लांब करा. डाव्या पायाचा गुडघ्याला गुडघा, उजव्या पायाच्या गुडघ्याला गुडघा जुळवा. उजव्या पायाची टाच वर उचला. एकदम मस्त. सविता पाटील संघाच एकदम मस्त. सावकाश उजव्याची टाच टेका. डावा दुमडा सीट जवळ आणून ठेवा. सावकाश कंबर जमिनीवर टेकवा. ही चालचाल आपण उजव्या पायाने करणार आहोत. सगळ्यांचा प्रयत्न एकदम क्लास. ही चालचाल उजव्या पायाने पण करणार आहोत. सावकाश परत कंबर वर उचला. उजवा पाय लांब करा. डाव्या पायाची टाच वर उचला. जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्थिर. संत श्वसन चालू. कमरेचे स्नायू, पायाच्या स्नायूंवर येणारा ताण अनुभवा. श्वास रोखून नाही धरायचाय. सावकाश डाव्या पायाची टाच टेका. उजवा पाय दुमडा डाव्या पायाच्या जवळ आणून ठेवा. मग सावकाश कंबर जमिनीवर. दोन्ही पाय थोडेसे वर उचला. गुडघ्यातली घडी सोडवा. दोन्ही पाय लांब जमिनीवर. दोन्ही हात वरच्या बाजूला खेचा. जमिनी लगत. डावा डावीकडून उजवा, उजवीकडून शरीराच्या जवळ. एकदम संत आणि सावकाश हालचाली करायला लागलोय आपण. अनंतासन करणाऱ्या फूट. पद्मजा मॅडम आता फोटो घ्या. सगळे पेजेस. अनंतासन करणाऱ्या फूट. सावकाश डाव्या कुशीवर व्हा. डाव्या कुशीवर व्हा. डाव्या हाताचं कोपर टेकायचंय. डावा हात गालाला, डोकीला नव्हे. दोन्ही उजवा हात छातीच्या समोर. दोन्ही पाय एकमेकावर आहेत. जेवढा पाठीमाग हात खेचता येईल, ढकलता येईल तेवढा ढकला. एका रेषेत आहोत का चेक करा सगळेच. ओके एकदम बेस्ट. सावकाश उजवा पाय छताकडं. उजवा पाय छताकडं. एकदम भारी. सगळ्यांचा प्रयत्न. आता तोल सांभाळायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न. पण गुडघा एकदम ताठ. मस्त. सगळ्यांचा प्रयत्न एकदम क्लास. स्मिता मोरे एकदम क्लास. आठवडे मोळके, मीनल तेजम, सानप एकदम क्लास. रंजना पाटील बेस्ट. विजय कुमार सर सगळ्यांचं बेस्ट. कामतताई एकदम क्लास. सावकाश उजवा हात. इथे डोळे मिटायचे नाहीत. उजवा हात छातीच्या समोर. उजवा पाय डाव्या पायावर. डाव्या हाताची घडी, डोकं घडीवर. या सावकाश पाठीवर. सेम स्थिती उजव्या बाजूला. आता आपण यस एकदम राईट. बरोबर दिशा बदलली. कारण तुमचा फोटो येणार आहे. तुमचे चेहरे कॅमेऱ्याकडे पाहिजेत. बट यस मीना सानप एकदम राईट. झालं उजवीकडं. आता सावकाश डावा पाय छताकडे वर उचला.
छताकडे वर 90 अंशामध्ये पाय आणण्याचा प्रयत्न. कोपर जे टेकलंय, तळवा गालाला लागलाय, तो पाठीमाग उडलाय, एका रेषेत आहोत आपण. सावकाश डावा पाय छताकडे, डावा हात छातीच्या पुढे, डोळे उघडे आहेत, तोल व्यवस्थित सांभाळलाय. सावकाश डावा हात छातीच्या समोरचा काढायचा आहे, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न. एकच करा, नाही येऊ दे 90 अंशात. फक्त गुडघा ताठ ठेवा, गुडघा ताठ ठेवा. कुठं पकडता येतंय तिथं पकडा. गुडघ्याला पकडता येतंय, पोटरीला पकडता येतंय, गोट्याला पकडता येतंय का अंगठ्याला पकडता येतंय ते महत्वाचं नाहीये. तुमचा पाय ताठ ठेवणं, गुडघा ताठ ठेवणं हे महत्वाचं आहे. एकदम छान. परमास्ताई, उज्ज्वला मॅडम, डंके, एकदम मस्त. अकाराम सर, भारी. सावकाश डावा हात परत छातीच्या समोर पालता. सावकाश डावा पाय उजव्या पायावर, उजव्या हाताची घडी करा, डोकं खाली ठेवा आणि या पाठीवर आता दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर, दोन्ही शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर, दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच अंतरावर. हाताचे तळवे छताच्या बाजूला, बोट अर्धवट मिटलेली, मान सोयीस्कररित्या डावीकडे उजवीकडे कलती. मस्तपैकी आपण हस्तसंचलन, पदसंचलन, जानुसंचलन, अर्धचक्रासन आणि अनंतासन एवढी सगळी आसनं एकदम संत सावकाश केलेली आहेत. त्याच्यामुळं हाताच्या स्नायूंवर, पायाच्या स्नायूंवर जिथं जिथं म्हणून ताण आलाय तो सगळा ताण काढून टाकायचाय. काढून कसं टाकायचंय? सगळं शरीर एकदम मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, त्या श्वासाबरोबर सगळं शरीर रिलॅक्स करा. पूर्ण डाव्या पायावर लक्ष द्या, अगदी तळव्यापासून बोट, टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी, कमरेचा डावा भाग ढिला सोडा. कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त विश्रांती घेणार आहोत. उजव्या पायावर लक्ष, उजवा तळपाय, उजव्या पायाची बोट, उजव्या पायाची टाच, उजव्या पायाचा घोटा, पोटरी, गुडघा, मांडी, कमरेचा उजवा भाग एकदम रिलॅक्स. शरीराचा मागचा भाग कमरेपासून मानेपर्यंत सगळं शरीर शिथिल. पुढचा भाग ओटीपोट, पोट, छाती, गळ्याचे सगळे स्नायू शिथिल. डाव्या हातावर लक्ष, डावा तळहात, बोट, मनगट, कोपर, दंड, खांदा एकदम रिलॅक्स. उजव्या हातावर लक्ष केंद्रित, उजवा तळहात, उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. चेहऱ्यावरचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, दोन्ही गाल, दोन्ही ओठ, दात, जीभ, हिरड्यांचे सगळे स्नायू एकदम ढिले. नाकाचे सगळे स्नायू शिथिल. गालापर्यंत, दोन्ही डोळे, डोळ्यांच्या पापण्या, भुवया, कपाळ, डावा कान, उजवा कान, टाळूचा सगळा भाग एकदम रिलॅक्स. लक्ष श्वासावर. सावधान, सावकाश आपण शवासन सोडणार आहोत. मान सरळ, दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय जुळवून घ्या. सावकाश डाव्या कुशीवरनं उठून बसा. आता ज्यांचा गुडघा दुखतो त्यांनी वज्रासन साखळी नाही करणार, डायरेक्ट पोटावर जाणार आणि सहजस्त भुजंगासन करणार. आणि ज्यांचा गुडघा दुखत नाही त्यांनीच तेवढं उठून वर बसा. हे झालं. वज्रासनात येणार आहोत. डावा पाय दुमडून सीट जवळ घ्या, उजवा पाय दुमडून सीट जवळ घ्या.
सावकाश चवड्यावर आला. दोन्ही पायांचे गुडघे समोर टेकवा आणि सतरंजीच्या पुढच्या टोकावर या. दोन्ही पायांचे गुडघे जमीन. वज्रासनामध्ये आलो आपण. एकदम भारी. सुजाता कोठावळे, अश्विनी मॅडम, सुभाष नागने सर, बरोबर. दोन्ही हात गुडघ्यावर पालत्यात. हे ध्यानात्मक आसन आहे. पाठीचा कणा ताठ आहे. पाठीच्या कण्या एकदम स्ट्रेट ठेवून ध्यान करण्यासाठी आपल्याला हे आसन अतिशय उपयुक्त पडतं. जेवल्यानंतर पण आपल्याला या आसनामध्ये बसल्यानंतर पायाकडचा ब्लड फ्लो कमी होतो, ब्लॉक बसतात आणि त्याच्यामुळं सगळा ब्लड फ्लो हा पचनाकडे मिळतो आणि पचनाचं आरोग्य चांगलं होतं. वज्रासन साखळी करणार आहोत. पाठीच्या कण्याला दररोज फक्त फ्रंट बेंडिंग मिळतं, बॅक बेंडिंग मिळत नाही. या पूर्ण साखळीमध्ये पाठीच्या कण्याला माग वाकवण्याचा प्रयत्न केलाय, बॅक बेंडिंगचा प्रयत्न केलाय. तर दोन्ही हात गुडघ्याच्या समोर पालथे घाला. गष्टज्ञा गुडघ्याच्या समोर, गुडघ्या लगत दोन्ही हात फक्त जमिनीवर टेकवा. कंबर खाली दाबा, छाती पुढे काढा, मान पाठी माग. जानु हस्तासन या स्थितीमध्ये बघा. एकदम शरीर रिलॅक्स. हातावर ताण आहे. हातावरचा ताण पाठीच्या कण्यावर टाकण्याचा प्रयत्न. कंबर खाली दाबल्या, छाती पुढे काढल्या, मान पाठी माग दाबल्या. दोन्ही हात गुडघ्यांच्या लगत पालथ घातल्यात. मान पाठी माग गेल्या का? एकदम क्लास. जानु हस्तासनानंतर हस्तशिरासन करणार आहोत. दोन्ही हात समोर, गष्टज्ञा कोपर टेका. दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये चेहरा पकडा. आता सीटचा भाग बिलकुल उचलायचा नाहीये. सीटचा भाग आयतेतच. थोडेसे कोपर जुळवून घ्या, जवळ जवळ घ्या. थोडेसे कोपर पुढे ढकला. एकदम क्लास. आता बघा, कमरेची छोटी घडी झाल्या. पोटरी मांडीचा दाब पोटावर यायला लागलाय. मानेला ट्रॅक्शन लागलंय. कोपरावर भार आहे. म्हणजे पाठीच्या कण्या बरोबर पोटाचं आरोग्य चांगलं राहायला सुद्धा हे आसन उपयोगी पडतं. थोडेसे कोपर पुढे सरकतात का चेक करून बघा. अजून थोडी पोटाची छोटी घडी होत आहे. पण सीट उचलायची नाहीये. एकदम क्लास. सावकाश सीट वर उचला. डावा पाय तेवढंच लांब नेऊन ठेवा. सीटचा भाग वर उचला. डावा पाय लांब न्या. उजव्या पायाचा गुडघा पोटा खालीच आहे आपल्या. यस, एकदम क्लास मिलिंद सर. उजवा पाय पोटा खाली आहे, डावा पाय लांब आहे. म्हणजे बघा, उजव्या बाजूला, पोटाच्या उजव्या बाजूला पोटरी मांडीचा दाब यायला लागलाय. उजव्या भागातल्या सगळ्या इंद्रियांवर दाब आहे. कंबरेच्या खालचा मनका, डावा भाग इथं ताण आहे. डाव्या पायावर आणि उजव्या पायावर परस्पर विरोधी ताण आहे. उजवीकडे दाब आहे, डावीकडे ताण आहे. सावकाश. हाताची पोझिशन बदलायची गरज नाही. उजव्या पायाचा तळवा फक्त, आता गुडघा आहे ना, तो बाहेर काढा आणि तळवा डाव्या पायाच्या मांडीला लावा. एकदम अजून डाव्या पायावर ताण आला. उजव्या पायाचा गुडघा बाहेर काढला. थोडेसे कोपर पुढे सरकता येतात का सरकवा. थोडेसे कोपर जुळवून घ्या. जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये एकदम स्थिर. बघा, कमरेवर ताण वाढला मगाच्या पेक्षा, कारण तो खाली आला अजून जरा, त्याच्यामुळं. सावकाश. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाला नेऊन जुळवा. आता लांब केला बाहेर. दोन्ही पाय पाठीमाग. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता दोन्ही हात थोडेसे पुढे सरकतात का चेक करा. क्रांतीवीर पुढे सरकतोय का. अर्चना कोळी, शुभांगी कांबळे एकदम मस्त. शैला मांगेला, मालतीताई, सविता पाटील एकदम 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 क्लास. शोभाताई बेस्ट. ठारेताई मनगट ह्याला लागू देत, हनुवटीला. अशा मॅडम
भारी, भाग्यश्री पाटील, सुवर्णा जाधव, कांचन गावडे एकदम मस्त. टोनपे सर बेस्ट. चला भरपूर ताण आला की नाही मानेवर. चला दोन्ही हाताची घडी डोक्याच्या वरच्या बाजूला, कमरेवर ताण बघा. आता घ्या दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर. टाचा मकर आसन करणार आहोत. दोन्ही पायांच्या टाचा आत, चवडा बाहेर, दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर आणि मान सोयीस्कररित्या डावीकडे उजवीकडे कलती. सगळं शरीर रिलॅक्स. आता आपण जाणू वज्रासन, जाणू हस्तासन, हस्त शिरासन, एक पाद सहजस्थ भुजंगासन, द्विपाद सहजस्थ भुजंगासन, एवढी सगळी आसनं केली आपण. या सगळ्या आसनांचा सगळा ताण पाठीच्या कण्याच्या आजूबाजूच्या स्नायूंवर, पोटावर दाब, काही याच्यात ताण, हाताच्या पायाच्या सगळ्या स्नायूंवर जिथं जिथं अनावश्यक ताण आहे तिथपर्यंत मनाने पोहोचा. तिथला सगळा ताण शिथिल. सगळं शरीर एकदम रिलॅक्स झालंय. श्वसन संथ. लक्ष फक्त श्वासावर. शरीर सगळं निपचिप जमिनीवर आहे. बिलकुल आता पायावर कुठेही ताण नाहीये. सावधान. सावकाश आपण मकरासन सोडणार आहोत. दोन्ही हातां आपण जे आहेत ना, दोन्ही हात पाठीमाग घ्या. हनुवटी समोर टेका. दोन्ही पाय जुळलेले. विपरीत शयन स्थितीतली काही आसनं आपण करणार आहोत. विपरीत शयन स्थितीतली त्याच्यातलं पहिलं आसन करू आपण भुजंगासन. दोन्ही हात छाती जवळ पालथा घाला. कपाळ टेका. दोन्ही पायांचे तळवे जुळलेले पाठीमाग प्रयत्न करा. सावकाश. श्वास घेत घेत दोन्ही हात ताठ होऊस तोपर्यंत डोकं, मान, खांदे वर उचला. यावर सावकाश एकदम स्लो मध्ये या. हातावर बघा भरपूर ताण आहे. भगवान सर एकदम बेस्ट. पाठीमाग पाय जरा जुळतात का चेक करा सगळेजण. प्रयत्न करा. हातावरचा ताण पाठीच्या कण्यावर जाऊ दे. शार्दूल मिरजे येऊ दे. हात ताठ होऊस तोपर्यंत वर. अजून वर. अजून वर. येस. छान. एकदम छान. सावकाश श्वास सोडत पहिल्यांदा नाभी, छाती, कपाळ. सावकाश टेका आता. ओके बेस्ट. कपाळ टेका. कपाळ पहिला. मग हनुवट. दोन्ही हात पाठीमाग आणि मग हनुवटी. आता हनुवटी टेका पुढं. दोन्ही हात जवळ आहेत. नाही पाठीवर घ्यायला लागलो सावित्री ताई ठेवा तुम्ही. मी आसनं कमी घेणार आहे पण जादा वेळ घेणार आहे. दोन्ही हात जमिनीवर पालते आहेत. आपण शलभासन करणार आहोत. हनुवटी टेकली समोर. डावा पाय गुडघ्यात न वाकवता डावा पाय फक्त छाताकडे वर उचला. पुढे हनुवटी टेकल्या. हनुवटी टेकल्या. शुभदाताई. हा आणि एकदम क्लास. एकदम क्लास कामताई. मीनल तेजम बेस्ट. वैशाली पाटील, अकाराम सर, मिलिंद सर एकदम क्लास. सावकाश डावा पाय गुडघ्यात ताठ ठेवून परत जमिनीवर उजव्या पायाच्या जवळ. इथं दिवसभर कमरेतनं खाली हालचाल होत्या. बिलकुल पाय आजकाल सगळ्यांना जे प्रॉब्लेम्स यायला लागलेत, पोटरी दुखत्या, पाय दुखत्या, त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. सायटिकाचा प्रॉब्लेम असेल तर अतिशय उपयोगी असं नाही हे. सावकाश उजवा पाय छताकडं वर उचला. जेवढा वर उचलतोय तेवढा वर उचला. त्या ठिकाणी स्थिर राहा. नागणे सर एकदम बेस्ट. अर्चना मॅडम एकदम क्लास. अनुश्री बेस्ट. सावकाश श्वास सोडत सोडत उजवा पाय डाव्या पायाच्या जवळ. जयश्री अवलेते एकदम क्लास.
आता दोन्ही आता इथं जेवढं जुळलेल्या स्थितीमध्येच पुढून हनुवटी उचलायची नाही आणि श्वास पण रोखायचा नाही. आता हनुवटी टेकल्या, दोन्ही हात शरीराजवळ पालत्यात, दोन्ही पाय जुळलेल्या स्थितीमध्ये दोन्ही पाय छताकडं वर उचलण्याचा प्रयत्न करा. जेवढे उचलतील तेवढे. त्याच्यासाठी मान उचलायची का नाही. अतिशय उपयुक्त आसन सायटिका, लंबर स्पॉन्डिलायटिस या सगळ्यासाठी एकदम मस्त. सगळ्यांचा प्रयत्न. श्वास रोखून धरू नका. संत श्वसन चालू. सावकाश. दोन्ही पाय जमिनीवर, दोन्ही हात शरीरात जवळच आहे. धनुरासन करणार आहोत. दोन्ही पाय सीटवर दुमडून घ्या. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडा. त्यावेळेला कपाळ टेका समोर. यथाशक्ती करणार आहोत. आपल्याकडे सगळ्या वयाचे लोक आहेत. जेवढं जमतंय तेवढं करा. माझ्या सूचना या आदर्श अवस्थेच्या सूचना असणार आहे. समोर कपाळ टेकलं, दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडले. केवढं एक पकडता आलं, एक पकडा. आता श्वास घेत 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 पहिल्यांदा डोकं, मान, खांदे वर उचला. पाठीमागनं मांड्या वर उचलण्याचा प्रयत्न. जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्थिर. संत श्वसन चालू. सगळा भार पोटावर आहे. हाताचे पायाचे सगळे स्नायू ताणलेत. कमरेला पूर्ण पॅक बेंड दिलाय. मान जेवढी पाठीमागे टाकता येते तेवढी टाका. त्या स्थितीमध्ये स्थिर राहा. पूर्ण सगळ्या पाठीच्या कण्यावर ताण आहे, फक्त पोटावर ताप आहे. एकदम क्लास. सगळ्यांचा प्रयत्न. सावकाश. पहिल्यांदा पाठीमाग मांड्या टेका. समोरच्या बाजूला कपाळ टेका. दोन्ही हात जागेवर ठेवा. दोन्ही पाय दुमडलेले, सीट पूर्ण जमिनीवर. परत स्वस्थ मकरासन. दोन्ही हाताची डोकीच्या वरच्या बाजूला घडी. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर. त्याचा आतल्या बाजूला, चवडा बाहेरच्या बाजूला. सगळं शरीर एकदम रिलॅक्स. श्वसन संथ. लक्ष श्वासावर. आता आपण सरळस्थ भुजंगासन, अर्ध शलभासन, पूर्ण शलभासन आणि धनुरासन एवढी आसनं केली. पण या आसनांमध्ये आपल्या शरीरावर जिथं जिथं अनावश्यकता नाही तिथपर्यंत मनाने पोचायचं. तिथलं सगळा ताण काढून टाकायचं. सगळं शरीर एकदम रिलॅक्स. श्वसन एकदम संत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचं विश्रांतीकारक आसन करायला लागलोय आपण, मकरासन. सावधान. सावकाश आपण मकरासनातनं सहज हस्त भुजंगासनात येणार आहे. सहज हस्त भुजंगासन म्हणजे दोन्ही हाताचे कोपर टेका समोर. दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये चेहरा पकडा. दोन्ही पाय खाली जुळलेले आहेत. नख जमिनीवर टेकलेली आहेत. टाचा जुळलेले आहेत. कोपर समोर सरकतंय का चेक करा. पुढं जरा अजून. यस मेघा, एकदम राईट. आता सावेकर, एकदम छान. मगाशी आपण डावा घेतला होता, लांब केला होता. आता डावा पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीला लागेल असा दुमडा. घडी घाला त्याची. डाव्याचा तळवा उजव्याचा मांडीला लागेल अशा पद्धतीनं. एकदम बरोबर. डाव्याचा गुडघा आता पोटाखाली घ्या. हाताची पोझिशन थोडीशी चेंज होते बर का. हा, आता पोटाखाली घ्या. यस चित्रा नाईक, एकदम क्लास. उजवा लांब आहे. परत हाताची पोझिशन जशी होती तशीच. बाळकृष्ण सर एकदम बेस्ट. सुरेखा शिंदे, अभ्यंकर, अमृता मॅडम बेस्ट. सावकाश. उजवा पाय पानाना पोटाखाली घ्या. हस्त शिरासनामध्ये आलो आपण.
थोडस कोपर सरकते का चेक करा, जुळते का चेक करा, त्या स्थितीमध्ये स्थिर राहा. जानू हस्तासनात येणार. दोन्ही हात समोरच्या बाजूला पालथे घाला. घष्टता नून गुडघ्याच्या समोर ठेवा. गुडघ्याच्या समोर लगत नाही. येस. कंबर खाली, छाती पुढं, मान पाठीमागे दाबायची आहे. दोन्ही हात गुडघ्यावर. एकदम रिलॅक्स सगळेजण. अश्विनी एकदम क्लास. संजीवी सावकाश. सगळेजण आता स्क्रीन कडे करा तोंड. प्रार्थना म्हणणार आहोत. आसन अवघडलं असेल तर बदलून घ्या. जमेल ते आसन. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हातांची वज्रासन असेल तर द्रोण मुद्रा आणि साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन काय घातलं असेल तर आपल्याला मस्तपैकी दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. सगळं शरीर एकदम रिलॅक्स. श्वसन संथ. लक्ष श्वासावर केंद्रित. प्रार्थना. शोल्डर रिलॅक्स. माझ्या बरोबरच म्हणणार आहात. दुर्गे स्मृता हरसि भीति अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भय हार्निका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. शोल्डर एकदम रिलॅक्स. दोन्ही हात सावकाश डोळ्यांवर. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये सावकाश डोळे उघडायचे. घातलेलं आसन सोडायचंय. स्वस्थ वर्ग विराम. परत एकदा जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज जसं आता आलाय तसंच दुपारी या 4 वाजता परत प्राणायामाच्या वर्गाचं रेकॉर्डिंग करू मस्तपैकी सगळेजण. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग मस्तपैकी. आता लगेच आपला आरोग्याचा रेडिओ, त्याच्यामध्ये छानपैकी बोधकथा असणार आहे. आपण सगळेजण तिथं पण बोधकथेला हजर राहू. छानपैकी आरोग्याचा रेडिओ लावू. मस्तपैकी भक्तिगीत आणि मस्त आनंद घेऊ. थँक्यू. हरिओम सगळ्यांना.